tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। ओव्हर द विकेट संकेत आणि दीपू माळी जेव्हा चालू होतात प्रतिस्पर्धी संघाला डोकेदुखी देत आहेत आणि तीच डोकेदुखी दिली आहे शेवटच्या बॉलवर। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस। टेनिस क्रिकेट 7-1-1-7 मिस्टर दीपू हे सुद्धा या ठिकाणी आपल्या कार्यालयामधून या स्पर्धेत आनंद घेतात। केवळ तुंग फटक्यांसाठी दीपू यांना ओळखलं जाते आणि तेच उत्तुंग फटके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। मी नाही थांबणार, मी तर मारतच राहणार। या षटकातला हा पहिला षटकार, त्यांचा डावातला दुसरा षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्या पोहोचते 36। अनस्टॉपेबल दीपू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। डॉमिनेटिंग दीपू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। कारण या ठिकाणी गोलंदाज बदललाय पण त्यांचा खेळण्याचा जो स्तर आहे तो बदलत नाहीये। स्ट्रायकिंग रेट आता गगनाला भिडतोय दीपू यांचा। खूप कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये पण बॉल जातोय मिड ऑफला बीट करत मागे लॉंग ऑफला, तो प्रत्येक सिंगल होते पूर्ण। 2 षटकांचा खेळ संपलेला आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर अभय आम्हाला बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स। विजय पवार फुल टॉस बॉल, फलंदाजासाठी आमंत्रण पण या ठिकाणी त्या आमंत्रणाचा केला स्वीकार। सरळ बॅटचा वापर करताना स्ट्रेट हिट बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार या 6 मिळत आहेत। फुल टॉस बॉल फलंदाजासाठी थोडंसं लायसन्स असतं, एक मोकळीकता असते आणि त्या मोकळीकतेचा वापर फलंदाजाने अचूकतेने केला आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 43 या आकड्यावर। बॅकच्या टोला कनेक्शन बॉल कुठेतरी आत आहे इनर सर्कलच्या, स्वतः फॉलो थ्रू मध्ये विजय पवार बॉलवर पोहोचतील। दीपू त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि दीपू पोहोचतायत सुद्धा। 11 डोंबिवली, आपण कुठे जायचं नाहीये कारण या सामन्यातला जिंकलेला संघ आणि पहिल्या सामन्यातला जिंकलेला संघ आता सामना असेल। फोर्स केला बॉलला, थेट उडवलंय रस्त्यावर, मैदानाच्या पार, सीमा पार षटकार। काय ऑन द राईज हा फटका सजवलेला आहे tenniscricket.in च्या स्क्रीनवर आपल्याला रिप्ले मध्ये हा फटका पाहायला मिळतो दीपू माळी यांच्या वतीनं। काय टायमिंग आहे, स्ट्रोक सिलेक्शन आहे, प्रॉपर फोर्स स्ट्रोकला बसतोय। यावेळेस हवेत आहे जास्त एलिव्हेशन पण डिस्टन्स गाठलंय का पाहूया। जितकी उंची तितकं अंतर गाठलं जातंय का पाहूया। कॅच ड्रॉप आणि त्या ठिकाणी धावा किती पूर्ण होतात पाहूया। फक्त एकच धाव पूर्ण झालेली आहे। दीपूला संधी मिळणं त्रासदायक ठरेल। त्रिशा 11 पोलादपूरसाठी ओव्हरची अजून एक धाव मिळालेली आहे। 2 धावा होतील। आमिर निराश आहे, फुल टॉस बॉल मिस झालाय त्यामुळे। फुल टॉस यावेळेस थोडासा डीप होताना पाहायला मिळाला बॉल, लॉंग ऑनला चांगला स्टॉप। क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत चांगलीच कामगिरी पोलादपूर टीमची झालेली आहे।